चांगली गोलंदाजी, वेल प्लेड, जबरदस्त कामगिरी. थैंक यू सो मच योगी जी चिकने सर. आणि तमाम लढक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी 40+ चषक 2024च्या भव्य दिव्य क्रीडांगणामध्ये तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूया. पहिल्या फळीतील तिसरी मॅच तुमच्या समोर चेरोबा कोण त्यांना फाईट करते ओमसाई पिसे. ओमसाई पिसेनं टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय. चेरोबा कोण टीमला चला लगेचच फलंदाज पंच देखील आमचे मैदानामध्ये तुम्ही पाहता. सुनीलजी मात्रे सर, त्यानंतर सुरेशजी गरज सर आणि आता विक्रमजी नाईक सर. आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये तुम्ही त्यांना पाहता. गुणलेखाच्या भूमिकेत देखील विक्रमजी नाईक सर आहेत. खूप चांगले पंच, मग कबड्डी असो खो खो असो अशा मातीतल्या खेळाडूंना घडवण्याचं काम ते विक्रमजी नाईक सर आता करतायत. तुमचं देखील स्वागत करू. आता ते स्कोरिंगच्या भूमिकेत आमच्या सोबत आहेत. कमलाकरजी पाटील साहेब, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. हर्षजी चौधरी, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. दिनेशजी पाटील, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला कोण फलंदाज पाठवा. बघा काल देखील आम्ही पॅलेंट दिली, कालिवली टीमला देखील पॅलेंट दिली 4 धावेची. त्याच्यानंतर पिंपलकरला देखील 4 धावेची पॅलेंट दिली. विक्रम सर ती मॅच झाली 4 बॉल 10 ची मॅच झाली. षटकार आला 3 बॉल 4 ची गरज होती आणि त्याच्यानंतर ती मॅच देखील गावदेवी पिंपलकर जिंकली होती. लगेचच फलंदाज पाठवायचे आहेत. 2 टीम मध्ये तुम्ही ही मॅच पाहणार आहात. पहिल्या फळीत तिसरा सामना तुमच्या समोर आहे. याच्यानंतरचा मॅच जे हनुमान सरवली त्यांना फाईट करेल दिवा स्पोर्ट दिवा. या 2 टीम मध्ये तुम्ही देखील इनिंग ब्रेकनर टॉस साठी यायचं आहे. दिवा स्पोर्ट दिवा आणि हनुमान सरवली. चार षटकांची तुम्ही मॅच पाहता. प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटं, 20 मिनिटाचा कालावधी तुम्हाला दिला जाईल. 4 षटकांसाठी 15 मिनिटात 3 षटकं, 16 मिनिटं लागला तर चौथ्या षटकामध्ये 1 फिल्डर आम्ही आतमध्ये घेणार आहोत. याची देखील नोंद घ्या. GTC ही स्पर्धा कव्हर करते. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जोडले त्यांचं देखील स्वागत करू. आणि पहिल्यांदा तुम्ही पाहता 40+ हे चषक 6 दिवसांची तुम्ही स्पर्धा हो मान भेटलाय. येणाऱ्या या वर्षामध्ये प्रथमच ही 6 दिवसाची स्पर्धा वीर तानाजी दापोडे यांच्या माध्यमातून होतीये. चाचणी स्पर्धा देखील गेल्या वर्षी तुम्ही चाचणी स्पर्धा उचलली. त्यानंतर दमन दौरा देखील प्रथम क्रमांकाचा मानकरी दापोडे खूप चांगला दमन दौरे 3 त्यांच्या नावावरती आहेत. चाचणी स्पर्धा देखील एकाच वर्षामध्ये चाचणी स्पर्धा आणि दमन दौरा हे विक्रम आहे वीर तानाजी दापोडेचं. आणि मनोजी पाटील एक जबरदस्त गोलंदाज आहेत. मग ज्ञानदेव पाटील अष्टपैलू, राजीव पाटील अष्टपैलू, कुंदजी पाटील असतील ते देखील गोलंदाज बॅटिंग करू शकतात. असा मात्र फलंदाज गोलंदाजचा भरणा आहे वीर तानाजी दापोडेकडे. आम्ही देखील दमन दौरा एन्जॉय केला 2022ला. कोण विसरेल मनोज पाटील यांना. 6 बॉल 9 ची गरज, पहिल्या बॉलवरती षटकार, 5 बॉलवरती 3 धावा डिपेंड केला. हे क्रिकेट आणि तिथूनच मनोज पाटील आणि वीर तानाजी दापोडे संघ हा मॅच सामना जिंकला होता. चला लगेच सामना सुरू करा. पंच जय हनुमान सरवली आणि दिवा स्पोर्ट दिवा तुम्ही सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेकनंतर आम्ही टॉस करणार आहोत. हा सामना तुमच्या भेटीस आलाय. चेरोबा कोण त्यांना फाईट करते ओम साई फीसे.
कोण टीमची बॅटिंग? कोण सगळे खेळतो? आमचं एक जबरदस्त नामांकित पंच राजेंद्रजी पाटील ते देखील सामना पाहत असतील. तुमचा देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. जबात मैदानाकडे दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम. आणि लगेच जाणार आहोत आपण मॅच कडे. पहिल्या फर्दीत तिसरी मॅच. देवेन आणि दीपक अशी सलामीची जोडी. मधुकर सज्ज झाला. पहिलाच बॉल आडवा बॅट खेचला. बॉल सलाम मिड विकेटला सीमा रेषेच्या बाहेर आलाय. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केलंय गोलंदाज मधुकरचं. ठोकलाय चौकार 4. चौकारानं सुरुवात केली. देवेंना संघ जाऊन पोचला. श्री गणेशा झाला ओपन. तुम्ही स्कोर बोर्ड वरती रणसंख्या पाहताय 4 या कड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. आणखीन एक बॉल चालला. जमिनीची वारताड करत असताना एक्स्ट्रा कव्हरला गोडी शरप तयार लागोपाठचा दुसरा पलटवार. चौकार 4. विस्तू देखील आली आहे भेटी सर्वांच्या. आनंदिके साहेब त्यांचं हे तुम्ही संगीत पाहिला. त्यांना विनम्र अभिवादन या स्पर्धेच्या माध्यमातून. बाग पुढे जाऊन कट केला. वॉच कॅच. काय झेल पकडला जिथे तुम्ही पाहताय कव्हर पॉइंटला. विकेटचं पतन झालाय. 2 चौकार त्याच्यानंतर प्रत्युत्तर. टी फॉर टॅट जशाच त्याचं प्रत्युत्तर. विकेटचं पतन. फलंदाज बाद. बघा प्लीज लवकर लवकर घ्या. क्रॉसिंग देखील फलंदाज जेव्हा बाद होईल तेव्हा डगआउट मध्ये येईल तेव्हा क्रॉसिंग देखील खूप महत्वाची आहे. आनंदिकेचं हे गाजणारं संगीत महाराष्ट्रामधली एक त्यानंतर देशामध्ये 2 नंबर बजी जी दैसर आमच्या इकडे ती देखील थांबवण्यात आलं ते यश. आणि यांचा देखील आम्हाला गर्व आनंदिके साहेबांचा. माणूस कुठल्या पक्षाचा ह्याला महत्व नाही. माणूस कसा जगला याला खूप महत्व आहे. मग भिवंडी मधला कत्तलखाना असो तो देखील बंद केला. अशा अनेक काम करणारे हे व्यक्तिमत्व होते. आम्हाला देखील त्या गोष्टीला गर्व. कारण की आता तुम्ही पाहताय तेवढी मोठी मस्जिद झाली असते महाराष्ट्रामधला एक म्हटले 1 नंबरला. तर आमचे देखील थोडे आता सुखाचे दिवस आहेत हे व्यक्तिमत्व. दिनेश आला मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. षटकातील पुढचा बॉल. लोअर फुल टॉस इनफिटच्या वरनं मिड ऑफला बीट करून कव्हरला बॉल चालला. क्षेत्ररक्षण चांगलं झाला. 86 जर्सी नंबर. या बॉलवरती धावा मिळत आहेत 2च्या बरोबरीनं. धावा धावपलकावरती स्कोर बोर्डवरती जनसंख्या तुम्ही पाहता दुहेरी अंकामध्ये 10 या खड्यावरती. 10 धावा धावपलकावरती. मधुकरचं हे षटक तुम्ही पाहताय. एक सपद त्याला नक्कीच भेटली. दिनेशनं 2 अकाउंटला खुलं केला. षटकातील पुढचा बॉल. शरलापासून दूर ठेवला. लाईन टप्पा अचूकता होती या बॉल मध्ये. थोडा त्यानं पाहिलं ट्रान्स कसा आहे फलंदाजाचा. शरलापासून थोडा बॉल दूर ठेवण्यात आला. डॉट बॉल आला. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. षटकातील पुढचा बॉल. उठापडका खेळण्याचा प्रयत्न. बादचा टॉस घेतला आणि तोपर्यंत जाईल स्वतः गोलंदाज. अशा रीतीने षटक क्रमांक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्ड वरती 11 रन 11 धावा
धावपलकावरती तुम्ही पाहता आज 25 डिसेंबर क्रिसमस नाताल आणि वेस्टर्न कल्चरला फोकस करण्याआधी तुम्ही इंडियन कल्चरला फोकस करा. हिंदू 80% 20% तुम्ही पाहता पद्धतीचे आणि आपण मुलांना जोकर बनवतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांना इतिहास सांगा जेणेकरून आई बहिणीवरती जे अत्याचार चालले ज्यांच्यावरती बलात्कार होतात ते रोखले जातील. रामनवमीला तुम्ही श्रीराम बनवा जेणेकरून रामासारखा एक हिंदुत्व निर्माण होईल आणि त्याच्यानंतर आषाढी एकादशी कार्तिक एकादशीला तुम्ही त्यांना विठ्ठल रुक्माई बनवा आणि जेणेकरून आपलं हिंदुत्व तुम्ही त्यांना जोकर बनवतात ते आपले सण साजरे करतात का? आपण कशाला त्यांचे सण साजरे करावे? म्हणून इंडियन कल्चर हा खूप मोठा 80% आपण हिंदुत्व आहे तर हिंदुत्व किती महत्वाचं याला कल्चर करा नक्कीच. जे झालेले बलात्कार नक्कीच रोखले जातील आणि तुम्ही जोकर त्याला बनवतात. सर्वात चुकीची गोष्ट धावा धावपलकावरती 11 धावा धावपलकावरती. गोलंदाज झाला. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. मधुकर बजांगीर पहिलं षटक. मधुकर पाटील दुसऱ्या षटकामध्ये मिड विकेटला झेल उडाला. हाताचा पिसारा फुलवला त्यामध्ये बॉलला विसावला. विकेटचं पतन. ओयुटी फलंदाज बाद. दुसरा धक्का चेरोबा कोण संघाला. या मॅच मध्ये देखील महेशने खूप चांगली बॅटिंग केली ज्याच्या माध्यमातून 5 चौकार आपण पाहिल्या. बादशाह मात्र टॉप नंतर विकेट कीपर पकडला. झेल आणखी एक धक्का. तू चल में आया धक्के में धक्का. विकेटचं बदन. या स्पर्धेतील तिसरी विकेट ट्रिक होईल का या स्पर्धेमध्ये? हलक्या हातानं डीप कव्हर पॉइंटला बॉल चालला. फिल्डर मिसफील झालीये. दुसरेचा प्रयत्न हा ना होता पण मात्र जसा मिसफील झाले लगेच 2 धावा घेतल्यात आणि 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 13 या कड्यावरती आतापर्यंत मधुकर पाटीलची खूप चांगली गोलंदाजी. 4 बॉल 2 धावा खर्च केल्या. 2 विकेट त्यामध्ये. अजून 2 बॉल शिल्लक आहेत या षटकातील आणि खेळण्यासाठी सज्ज झालाय. महेशला तुम्ही पाहताय फ्रंट फुटला आला. स्टेप आउट झाले. बॉल उडवला एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर तोपर्यंत या बॉलवरती मिळती आहे फक्त एकच धाव. सिंगलच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 14 या कड्यावरती 14 धावा धावपलकावरती षटकातील शेवटचा बॉल. तो सलामीला दीपकाला 11 बॉल नंतर त्याला आता स्ट्राईक मिळाली आहे. पहिल्याच बॉलचा तो सामना करेल. फ्रंटफुटला आला. खेळण्याचा प्रयत्न यष्टा उद्ध्वस्त गेल्या. यू मिस डेफिनेटली हिट आणि इथे लागणारा
चेरोबा कोण संघाला हा चौथा धक्का. दीपक बॅक टू द आउट. दिनेश आला नवीन बॅट्समन मैदानामध्ये खेळण्यासाठी 6व्या क्रमांकावरती. आणि बॉलिंग ट्रॅक वरती विनोद सज्ज झाला. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या, 1 विकेट मिळाला. मधुकर बजांग गेला. त्याच्यानंतर मधुकर पाटील जसा आला त्यांना अवघ्या 3 धावा खर्च केला. इकॉनॉमिक्स खूप छान राहिलं मधुकरचा. विकेट देखील त्याला 3 मिळाला या षटकामध्ये. हॅट्रिक झाली नसली तरी ओव्हर हॅट्रिक झाली. मात्र मधुकर पाटीलची अप्रतिम गोलंदाजी. टप्पा चांगला होता, लाईन चांगली होती आणि तुम्ही पाहिले एक्शन त्यांची बॉल रिलीज करण्याची आणि सर्व गोष्टी आहेत मधुकर पाटीलकडे. आता सज्ज झाला तिसऱ्या षटकामध्ये विनोद. षटकातील पुढचा बॉल थांबले. बॅकफुटला जाऊन बॉल उडवायचा होता. डीप कव्हर पॉइंटला दाखवतात कशा रीतीने त्यांना फटका खेळायचा होता. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल आला. तुम्ही स्टॅन पाहता स्वर्गीय विठ्ठल नारायण पाटील स्टॅन. त्यामध्ये देखील प्रेक्षक बसल्यात आणि स्वर्गीय सौभाग्यवती चंद्रभागा लक्ष्मण पाटील स्टॅन तुम्ही पाहता. बागफुटला गेले त्यानंतर तुम्ही फटका पाहिलाय. बॉल मागे झाला थर्ड वेलला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती तुम्ही रन संख्या पाहताय 16 या आकड्यावरती. 16 धावा धावपलकावरती. मान्यवरांचे तुम्ही कटआउट पाहताय. नक्कीच ते या स्पर्धेला भेट देतील. 6 दिवसाची स्पर्धा प्रथमच 40+ आणि याचं भाग्य लाभलंय. तुम्ही पाहताय वीरताई दापोडे हे आमचे आरके बिल्डर्स. हे टॉस बॉक्स तुम्ही पाहताय. जेव्हा स्पर्धा दापोडेमध्ये होता आरके बिल्डर्सला तुम्ही नक्कीच टॉस बॉक्स तर त्यांचं पाहताय. खूप चांगलं योगदान खासदार साहेब आमचे असतील, सुरेश उर्फ बाल्याबाबा म्हात्रे. आणि त्यापर्यंत या बॉलवरती धावा मिळत आहेत. त्या 2च्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 18 GTC या स्पर्धेला कव्हर करते. 2 कॅमेरामॅन सत्यम आणि सुनीलला तुम्ही पाहता. आणि त्याच्यानंतर आमचे PC वरती सूरज म्हात्रे. डीजेचं देखील कौतुक करू ज्यांना आमच्या दुसऱ्या दिवसामध्ये आवाजाची काळजी घेतली. डीजे बारीकेनीला तुम्ही पाहता. सोफा झेल होता. घ्यायला भाव होता हा जॉल आणि इथे मात्र जमेला धान झाला. या बॉलवरती मिळती आहे 1 धाव. एका धावेच्या बरोबरीनं 19 धावा. विक्रम सर जर विचार केला पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या असं वाटलं 50 पार करेल. मधुकर पाटीलनं काय गोलंदाजी केली आणि विनोद देखील तेच सांगतोय मी देखील इकॉनॉमिक्स गोलंदाजी करू शकतोय. त्यानं देखील तेच काम केलं. कासने स्पर्धा पार पडली. 5 बॉलरचं किताब ज्यानं घेतलं तो मात्र विनोद. आता वीर तानाजी क्रीडा नगरी दापोडेमध्ये देखील तेच करतोय. जबरदस्त गोलंदाजी. डॉट बॉलला 5 बॉल रिलीज केले. 5 मध्ये फक्त अवघ्या 5 धावा खर्च केल्या. सकाळी सत्रामध्ये 5 धावा डिफेंड केल्या होत्या. गावदेवी अंजूर तो संघ या स्पर्धेतून मात्र पराभूत झाला. लेग ब्रेक होता. बोटांची जादू होती. कमाल होती. बादचा फेस. त्यानंतर विकेट कीपर त्याचं काम पूर्ण केलं. आणखी एक विकेटचं पतन.
त्या बाजूनं तो बाद झाला. त्याच्यानंतर दीपकनं शून्यावरती बाद झाला. दिनेश देखील 3 धाब्याचं योगदान, तो देखील बाद झाला. संदीप शून्यावरती बाद झाला. महेश अवघ्या 6 बॉलमध्ये त्यानं धाबा बनवल्या 8. आणि त्याच्यानंतर जर विचार केला दिनेश ज्यानं अजूनही अकाउंट खोलं नाही केलं. गोलंदाजा विश्लेषण तुम्ही पाहता ओम साई पीसी टीमच्या बाजूनं. पहिल्या षटकामध्ये मधुकर बजंगनं धावा खर्च केला 11. 1 विकेट मिळाली. त्यानंतर मधुकर पाटीला ज्या धावा खर्च केल्या 3 विकेट त्याला मिळाले 3. आणि विनोदाला अवघ्या 5 धावे षटक टाकलं आणि त्यानं देखील 1 विकेट. डेट ऑफ स्लोगर हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं. आणि बॉलिंग ट्रॅकवरती युवराज आलाय. या षटकामध्ये 15-20 धाव्या हव्यात. बॅटिंग करणाऱ्या चिरोबा कोणसाठी किती धावा येतील या षटकामध्ये. षटकातील पहिलाच बॉल बादशाहला कडा विकेट किपरच्या हातामध्ये तुम्ही पाहताय. डॉट बॉल आला. फ्रंटफुटा जाऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र राहिला होता. बॅटिंग करत असताना तुम्ही पाहता महेशचा धावा फलकावर तुम्ही पाहता 19. दापोडे गावचे सुप्रसिद्ध असे गायक युट्यूब वरती नाही तर तुम्ही सॉन्ग पाहता. या दुर्वंजी पाटील आपलं नरहरी पाटील आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. षटकातील पुढचा बॉल पाठच्या पट्ट्यामध्ये घ्यायचा होता. त्याला कडा लागला. लेग स्लिपला बॉल गेला. धावा बनतच नाही. मोठे फटके येत नाही. पहिल्या षटकामध्ये 2 फटके जरूर आले. नेक्स्ट मॅच जनुमान सरवली आणि दिवा स्पोर्ट दिवा. तुम्ही देखील सजरा सुप्रसिद्ध गायक आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. युट्यूबच्या माध्यमातून त्यांच्या चॅनलवरती जा. नक्की तुम्हाला सॉन्ग नरहरी पाटील आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत तुम्ही करता. षटकातील पुढचा बॉल डेफिनेटली हे लेग एसटी वाकवली आहे. आणि इथे परतीचा इशारा आणखीन एकदा का चिरोबा कोण टीम लिंबू गोला नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. महेशाला बॅटिंग साठी धाव फलकावरती तुम्ही पाहता 20. हवेमध्ये बॉल कॉटन बॉलची संधी. दुसरा ठेला झेल सोडलाय. या बॉल वरती मिळतीये सिंगल. सिंगल स्कोर पुढे चाललाय. धाव फलकावरती 21. 21 रन स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता. या इनिंगचे शेवटचे 2 बॉल. टॉस साठी आम्ही कॅप्टनला इन्व्हाइट करतो. जनुमान सरवली आणि दिवा स्पोर्ट दिवा. अखेरचा शेवटचा कॉल बघा. काल आम्ही पॅनल्टी देखील दिली होती. लक्षात घ्या वारंवार तुम्हाला मी टॉस साठी बोलवतो. इनिंग पर्यंत आम्ही टॉस करू. सरवली टीमचा कॅप्टन दिवा टीमचा कॅप्टन लगेचच उपस्थित राहा. 2 बॉल शिल्लक आहेत या इनिंगचे. धावा थांबवल्या गेल्या स्टॉप केल्या. काय गोलंदाजी राहिली आहे पीसी टीमच्या बाजूनं. लेगला बॉल होता. हलक्या हाताने बॉलला वळवलाय. बॉल चाला डीप स्क्वेअर लेग सीमा पार. आलाय चौकार. 4. हा चौकार खेचला महेशनं. शेवटचा बॉल शिल्लक या षटकातील. बॉल तुम्ही पाहता लो मॅच स्लाइस मध्ये डीप कर पॉइंटला. तोपर्यंत धावा
तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद. अशा रीतीनं पहिलं सत्र संपलं. धावा धावपलकावरती 27-28 धावेचं लक्ष पार करायचं ओम साई पिसे टीमला. आणि टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करतो दिवा स्पोर्ट दिवा आणि जय हनुमान सरवली दोन टीमच्या कॅप्टनला. लगेच त्याच्या टॉस साठी बघा वारंवार तुम्हाला आम्ही अनाउन्समेंट करतो. लगेच टॉस साठी या आपण टॉस करणार आहोत. डीजे सन्मान करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित नरहरी पाटील यांना आम्ही सन्मान करू. ज्ञानदेवजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान पार केला जाईल. एक जबरदस्त सुप्रसिद्ध गायक दापोडेचे आहेत. त्यांचं तुम्ही संगीत युट्यूबवरती देखील पाहू शकाल. त्यांच्या चॅनलवरती नरहरी पाटील या ऑफिशियल चॅनलवरती जा. जबरदस्त सुप्रसिद्ध असे गायक. सन्मान करूयात आपण नरहरी पाटील यांचा. ज्ञानदेवजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान पार केला जाईल. टॉस साठी लगेच या सरवली आणि दिवा. बघा तुम्हाला वारंवार आम्ही कॉल करतोय. टॉस साठी लगेच या प्लीज. माय जिशाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू वीर तानाजी 40+ चषक 2024 मध्ये. ग्रामपंचायत दापोड्याचे उपसरपंच सचिनजी पाटील साहेबांना देखील सन्मानित करू. माणिक पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान पार केला जाईल. या माणिकजी पाटील आपण सरपंच उपसरपंच साहेबांचा सन्मान करू. सचिनजी पाटील साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. चला टॉस बॉक्स मध्ये दोन कॅप्टन नरहरी पाटील आणि सचिनजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. चला या लगेच टॉस साठी. सन्मान करू आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान अतिथीगण कमलाकरजी पाटील साहेबांना देखील सन्मान करूयात आपण. हा सन्मान हेमंत भोईर यांच्या शुभ हस्ते एक जबरदस्त गोलंदाज यांच्या शुभ हस्ते सन्मान करतोय. नरहरी पाटील एक जबरदस्त तुम्ही पाहता सुप्रसिद्ध गायक आणि ग्रामपंचायतचे उपसरपंच सचिनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस करू आपण. दिवा स्पोर्ट दिवा आणि जनुमान सरवली. नाणेची पहिली बाजू संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील सर आणि नाण्याची दुसरी बाजू वीर तानाजी 40+ 2024. कॉल कोण देणार? कॉल जनुमान सरवली कुंदनजी पाटील कॉल दिला आलाय देखील तोच. टॉस जिंकलाय जनुमान सरवली टीमच्या कॅप्टन. मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. तर जनुमान सरवली टीमच्या कॅप्टन टॉस जिंकलाय. डिसिजन काय असणार आहे? आम्ही फिल्डिंग करू. फिल्डिंग कराल दिवा स्पोर्ट दिवा. कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40+7. 40+6 आत रोखण्याचा प्रयत्न असेल. कोणते गोलंदाज आहेत की कमीत कमीत धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? गोलंदाज आहेत ते परफॉर्मन्स करतील तेव्हा ते चांगलं. आता कोणचं नाव घ्यायचं? परफॉर्मन्स करतील तेव्हा. काय म्हणाल वीर तानाजी 40+ चषक आणि संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील यांच्याबद्दल काय म्हणाल? 40+ वय होऊन देखील तुमचं क्रिकेट आज मेंटेन आहे. तुमचं शरीर देखील आज फिटनेस देखील खूप मेंटेन आहे. याबद्दल काय म्हणाल? याबद्दल काय ही शरीराची मेहनत होते. ही सकाळी प्रॅक्टिसनी 40+ क्रिकेट आहे म्हणून सकाळी जातो मैदानात प्रॅक्टिस करतो. अर्धा घंटा व्यायाम बिम करतो. त्याच्यामुळे ही सवय लागली गेली 40+ मुले. हे होते जय हनुमान सर्व टीमचे कॅप्टन. तुम्हाला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. हार्ड लक दिवा स्पोर्ट दिवा. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुम्ही काय घेतलं असतं? आम्ही पण फलंदाजी घेतली असती. म्हणजे मनासारखं झालंय तुम्हाला फलंदाजीच करायची आहे. समोर टीम जय हनुमान सरवली तर बॅटिंग करणार आहात. कितीचा स्कोर उभा राहाल? 50+ करण्याचा इरादा आहे.
50+ करण्याचा प्रयत्न असेल. कोणते फलंदाज आहेत की चांगला स्टार्ट देतील? किरण आहे, रोशन आहे, विनोद आहे, मी आहे. काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? वीर तानाजी 40+ चषक 2024 पाहता आणि नक्कीच कुंदनजी पाटील साहेब या तुमच्या कमिटीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. अध्यक्ष अरविंदजी साहेब असतील. तर का म्हणाल आज तुमचा फिटनेस 40+ होऊन देखील फिटनेस ही खूप शरीराची खूप मोठा घटक आहे आणि तो मेंटेन आहे. काय म्हणाल आणि कसं वाटेल या आयोजनाबद्दल? आयोजन म्हणायचं तर खूप चांगलं आयोजन आहे आणि ही एक चांगली संकल्पना आहे 40+ची. त्याच्यामुळे चांगली शरीरयष्टी, चांगले व्यायाम पण होते. येऊ तर दिवा स्पोर्ट दिवा टीमचे कॅप्टन, तुम्हाला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊ. टॉस बॉक्स मधनं कॉल आला, नाणेफेकी जिंकली आहे हनुमान सरवली टीमच्या कॅप्टन. त्यांना सांगितलं आम्ही फिल्डिंग करू, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला दिवा स्पोर्ट दिवा टीमला. जाऊया जिथे 28 धावेचं मात्र लक्ष पार करायचंय ओम साई पिसे टीमला. या धावा चेस केल्या जातील का या धावा डिफेंड केल्या जातील? लो स्कोरिंग मॅच असली तरी क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही पण घडू शकतं. ऐक्या उत्तरार्धामध्ये याच भिवंडीतील याच मातीने दिलेला एक जबरदस्त समालोचक आमचे मित्र परम मित्र योगीजी चिकणे सर खेळाच्या उत्तरार्धामध्ये. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सौरव पाटील. एक युवा आणि अतिशय सुमधुर असा आवाज. जणू काय त्यांचं समालोचन म्हणजे त्याचा आवाज जर आपण बघितला तर पोवाड्याच्या टाईप चांगलं गायन सुद्धा करू शकतात ते. पोवाडा गाऊ शकतात. तर पहिलं षटक घेऊन येतोय देवेन. स्ट्राईकसाठी सज्ज सदानंद. कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला खेळून काढलेला एकदम पूर्ण अगदी वेगाने चेंडू फेकलेला आहे. मात्र एकेरी धाव. देवेन आहेत स्वतः गोलंदाज. तर ऑफिशियल नोंद करायची संघ सरवली संघ आपली ऑफिशियल नोंद अजूनपर्यंत झालेली नाही. नाणेफेक झालेले आहे. माजी सरपंच सन्माननीय चिंतामणजी पाटील यांच्याकडून सदानंद यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकाराला 1000 रुपये. इथे मात्र चौकार येते बॅट मधून. बॅटवर जेव्हा चेंडू घेतला तेव्हाच असं वाटलं होतं, त्यावर मोहर उमटली होती की चौकाराची. आणि नक्कीच तो चेंडू सीमा पार वेगाने गेलेला. अगदी छोटंसं आव्हान म्हणावं लागेल 28 धावांचं. त्या आव्हानाला मात्र कठीण करायचं होतं गोलंदाजांना. देवेन आणि त्याच्या सहकार्यांना पाहायला मिळत नाही तसं. पुन्हा एकदा देवेन राईट ओव्हर द विकेटचा मारा शनिदास साठी. इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये तिथे मात्र चुरस जमली होती. चेंडू आणि क्षेत्ररक्षकांमध्ये चुरस लागली होती. तिथे मात्र चेंडूने सरशी गाठलेली आहे. 3 धावा. ते सुंदर रनिंग बिटवीन ते बळावर सदानंद आणि देवानंद शनिदास यांनी पटकावलेले आहेत. एकंदरीत धावा 8 धावफलकावर सजलेले आहेत. पुन्हा देवेन. उजव्याशीच्या बाहेरील चेंडू. इथे मात्र आता धावची संधी आहे. नाही, खूप घाई झाली देवेन कडून. चेंडू हातात वसवण्याऐवजी त्याने यष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये चुका केल्या जात आहेत. आधीच आपल्या धावफलकावर धावा साजेशा नाही आहेत. 9 धावा झालेल्या आहेत. आता मात्र चांगला चेंडू. अशा रीतीने चेंडू हाताळणे गरजेचं होतं. देवेंद्र याला डावखोरा गोलंदाज आहे, त्याचा कुठेतरी फायदा उचलायला हवा होता. डावखोरा जो गोलंदाज असतो ना तो उजव्या त्याच्या फलंदाजाला नक्कीच थोडासा त्रासदायक ठरत असतो. आणि इथे देवेंद्रकडून तशी गोलंदाजी पाहायला मिळाली नाही. बघूया शेवट या षटकातील कसं करतोय. खराब चेंडू. बघा जी गोलंदाजी आहे तशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला नाही. अशी चेंडू कुठलाही फलंदाज वाट पाहत असतो अशा चेंडूंची. अगदी सहज 2 धावा आपल्यामध्ये खात्यात जोडतोय फलंदाज शनिदास. पहिल्या षटकात जर आपण विचार केला मधुकर भजागे यांनी 11 धावा खर्ची घातल्या होत्या. इथे देवेन सुद्धा 11 धावा खर्ची घालतोय. त्यानंतर मात्र सातत्य राखता आलं नव्हतं चेरुबा कोण संघाला.
पहिल्या षटकात 11 धावा येऊनही. इथे बघूया तशाच रीतीने कामगिरी होते का. गोलंदाजी मार्गावर येतोय गोलंदाज दीपक. दीपक यांची अष्टपैलू खेळाडू म्हणून फार पूर्वीपासून ओळख आहे. मात्र आता कुठेतरी थोडंसं त्यांच्याकडून हवा तसा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळत नाही. इथे मात्र दीपक याला काहीतरी चमत्कार करावा लागेल. तर आत्ताच जो चषक झाला होता गेल्या आठवड्यात गावदेवी घोवे या संघाने आयोजित केला, तिथे मात्र चेरोबा कोण हा संघ उपविजेता होता. परंतु इथे तशी कामगिरी पाहायला मिळत नाही त्या संघाकडून. नावाला साजेशी अशी कामगिरी होणं गरजेचं आहे. संघाचं नाव आहे, दबदबा आहे. इथे बघा मी अगदीच सांगितलं की दीपक चांगले गोलंदाज आहेत. पडल्यानंतर चेंडू थोडासा आउट स्विंग होतोय. बाईकच्या स्वरूपात एक अवांतर धाव येते. यष्टीरक्षकाने थोडीशी चुकी केली. दीपक चांगला गोलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून ख्याती मिळवलेली आहे. इथे त्यांच्या गोलंदाजीची गरज आहे संघाला. बघा मी आधी सांगितलं आहे की उत्कृष्ट गोलंदाज हा गोलंदाज कमबॅक करून देऊ शकतो आपल्या संघाला. दोन्ही चेंडू अतिशय सुंदर रीतीने हाताळले होते. पडल्यानंतर चेंडू लेग स्पिन होतोय. धावगती कमी आहे आणि त्याचा पूर्णपणे फायदा उचलतोय. पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय, वळण घेतोय. आता मात्र शपल क्रॉस झाला होता फलंदाज. ती फोडत्यात जसाच तशी उत्तर. तुम्ही जर लेग स्पिन केला तर त्याच्यावर माझ्याकडे पर्याय आहे, शपल क्रॉस होणं, आणि ते फलंदाजाने करून दाखवले. धावसंख्या 14 करायचे आहेत. 28 अर्ध्या धावा झालेल्या आहेत. अर्धी मजल गाठलेली आहे. सामोरं जाईल शनिदास. इथे मात्र एक चेंडू बघूया जातोय नॉनस्टॉप सीमारेषे बाहेर. जाईल का? हो जाईल. मात्र पंचांचा इशारा राहील. बाईकच्या स्वरूपात चौकार. हार्दिक स्वागत करूयात. आणि बाराजी खंडू पाटील साहेब समाजसेवक पूर्ण या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक सरसे स्वागत आणि अनिलजी पाटील साहेबांचं देखील मनपूर्वक स्वागत करूया. स्वागतम स्वागतम सहर्ष सुस्वागतम करूयात. हे आमचे दोन मान्यवर तुम्ही पाहता, स्वप्नीलजी तुळशीराम पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत दापोडे, त्यानंतर तुम्ही पाहता बाराजी खंडू पाटील साहेब आणि त्यानंतर अनिलजी पाटील साहेब. या तिन्ही मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. वीर तानाजी 40+ चषक 2024 मध्ये तुमचं मानापूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. इथे एक अतिश थँक्यू अतिशजी चौधरी साहेब यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. पंच या आधी जो चेंडू होता तो अवांतर होता का वाईटच्या स्वरूपात? ग्रामसेवक दापोडेचे इथे उपस्थित आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी केली होती. एक चेंडू जर अवांतर फेकला नसता तर आता मात्र संघ चांगल्या स्थितीत असता. धाव झाले 20. 8 डावांची आवश्यकता आहे. काय गोलंदाजी केली होती दीपक याने. 4 चेंडू निर्धाव हाताळले होते. मात्र एक खराब चेंडू त्याने फेकी केली. संतोष मामा आपली आवश्यकता भासत आहे. या चांगली गोलंदाजी दीपक याने कमबॅक करून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यष्ट्यांच्या मागे वाईटच्या स्वरूपात एक चेंडू खराब फेकला गेला आणि त्या चेंडूवर चौकार आला. तिथे मात्र कुठेतरी बाजी पलटली. आता पाहिजे 8 धावा. चेंडू शेष आहेत ते 12. एकंदरीत 12 चेंडू आणि 12 धावा राहिल्या असत्या जर त्या चेंडूवर चुकी झाली नसती, किंवा 12 चेंडू आणि 10 तरी असत्या, 11 असत्या, जे काय असते त्या. मात्र तो चेंडू तुम्हाला फेकणं गरजेचं नव्हतं.
आपल्या संघाच्या हिताच्या दृष्टीने. मात्र मित्रांनो, जर तरला काही इथे थारा नाही. क्रिकेट असा खेळ आहे, बाकीचे करणं गरजेचं नाहीये, बाकीत करू शकत नाही. असा चेंडू टाकला असता, तसा चेंडू टाकला असता, हे बाहेरून फक्त बोललं जाते. जिथे मैदानामध्ये मात्र त्या गोलंदाजाची काय अवस्था असते, त्या फलंदाजाची काय अवस्था असते, ती ज्याचे त्यालाच माहीत. नवीन फलंदाज गणेश गोलंदाजी मार्गावर येतोय. फलंदाज आहे सलामीवीर, स्ट्राईक साठी सज्ज शनिदास. बिनबाद 20. कुठपर्यंत सामना ओढला जाईल बघूया, कुठपर्यंत सामना ओढला जाईल. इथे अपील, जोरदार अपील, आणि इथे पंचाने हलकेच इशारा दिलेला आहे की फलंदाज पाचीच्या स्वरूपात बाद. संघाचे अहोभाग्य म्हणावे लागतील की इथे पाहुण्यांच्या समक्ष तुम्हाला परफॉर्मन्स करण्याची संधी आहे आणि त्यांना चांगला खेळ दाखवा. आता जसा तुम्ही पायचीतचा बळी मिळवला, यानंतर चुरस निर्माण करा, जेणेकरून पाहुण्यांना ही सामना बघायला आनंद मिळेल. असं म्हणत नाही मी की प्रतिस्पर्धी संघाला अडचणीत टाका किंवा प्रतिस्पर्धी संघ अडचणीत यावा, मात्र चुरस निर्माण झाली पाहिजे. ओम साई पिसे संघ मात्र पिसे संघाकडे तशी फलंदाजी आहे, फिनिश करू शकतील सामन्याला झटकेपाट. मोठा फटका क्षेत्ररक्षक पाहुण्यांच्या समक्ष चांगला खेळ करा असं म्हटल्याबरोबर लगेच दोन लगातार विकेट, हॅट्रिकची संधी आणि धावा झालेल्या आहेत 20. 10 चेंडू 8 धावांची आवश्यकता. पहिला सामना नजरेसमोर येतोय जेव्हा एका षटकात 5 धावांची आवश्यकता होती. चेक. काय नशिबाने साथ दिली होती गोलंदाजाला. कॉटन बॉलची संधी होती, थोडासा प्रयत्न करायला हवा होता. जर तिथे गवत असता, घास असती तर नक्कीच गोलंदाजाने सूर मारला असता. मात्र थोडेसे दचकले. ती पीच पाहून धावचीची संधी होती बघा. पाहुणे आले आणि अचानक सामन्याने चित्र बदलायला सुरुवात केली. पाहुण्यांच्या समक्ष क्षेत्ररक्षणामध्ये गती आलेली आहे, गोलंदाजाला गती आलेली आहे. प्रेरणा, स्फूर्ती, प्रोत्साहन. गणेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उत्कृष्ट चेंडू. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज गणेश. कमबॅक कमबॅक. विक्रम नाईक सांगतील किती चेंडू. 8 चेंडू आणि धावा हव्या आहेत 7. 8 चेंडू 7 धावांची आवश्यकता. हे 2 चेंडू अगदी चांगल्या रीतीने हाताळावे लागतील. मात्र या 2 चेंडू मध्ये फिनिश करतोय का सामना ओम साई पिसे संघ. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बघा. काय सामन्याने कलाटणी घेतलेली आहे. सकाळी असाच एक सामना झाला होता. एका षटकात 5 धावांची आवश्यकता असताना मात्र बचाव केला होता तुफान पिंपळाच्या समोर. 12 चेंडू 8 धावांची आवश्यकता होती. असं वाटलं की या षटकामध्ये सामना फिनिश होईल. आता 7 चेंडू आणि चेंडू मागे 1 धाव. 7 धावांची आवश्यकता. किती झाल्या त्या महत्वाच्या नाहीत, राहिल्यात त्या महत्वाच्या आहेत. चेंडू मागे 1. गणेश ओहो, हॅट्रिक साधली आहे निर्धाव चेंडूंची.
या षटकामध्ये फक्त आणि फक्त एक धाव खर्ची, 2 विकेट आपल्या नावावर. गणेश, जसं मी म्हटलं बघा, आम्ही सांगितलं पाहुणे आलेले आहेत, पाहुण्यांना रटाळवाना खेळ नको आहे, पाहुण्यांना एकतर्फी खेळ नको आहे. पाहुण्यांच्या समक्ष तुम्ही चांगला खेळ करा, जिद्दीने खेळ करा. जणू काही त्यांची दुपार सफल झाली पाहिजे आणि तशीच झालेली आहे. जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. चेरोबा कोण संघाकडून कमबॅक केलेले आहे. दीपक यांनी जी गोलंदाजी हाताळली तिथून मात्र कुठेतरी संघ सामन्यामध्ये पुन्हा परतलेला आहे आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलेला आहे ओमसाई पिसे संघाने. चांगल्या सुस्थितीमध्ये होता. 12 चेंडू आणि 8 डावा. फक्त बॅटला लावून तिथेच चेंडू खेळपट्टीवर जरी ढकलला असता तरी तुम्हाला एकेरी दुहेरी धाव मिळाली असती. आता मात्र खूप सामन्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे. चेंडूशे 6, धावा हव्या आहेत 7. गोलंदाजी मार्गावर येत आहे गोलंदाज सुजित, ज्यांच्या नावात जीत आहे. समोर असेल तो चंदू. नॉनस्ट्रायकर यांना सलामीवीर सदानंद. सदानंद मात्र पहिल्या चेंडू पासून खेळपट्टीवर ठाण मानून आहेत. मात्र 4 चेंडू निर्धाव खेळलेले आहेत. फलंदाजी केलेली आहे मात्र साजेशी नाही. हाई गोलंदाज आहे, लेग स्पिन, चांगलं क्षेत्ररक्षण. स्फूर्ती पहा, स्फूर्ती पहा, जिद्द पहा. हो, आपण विट्टी दांडूच्या भाषेत म्हणतो अबुक डबुक टिबुक. 3ऱ्या पर्यंत पोहोचला होता चेंडू. सदानंद निराश होऊन परतले आहेत माघारी. एकंदरीत खूप निराश केलं फलंदाजीच्या बाबतीत. 5 चेंडू निर्धाव खेळले एकंदरीत आणि ते चेंडू आता इथे सळत आहेत, टोचत आहेत, बोचत आहेत, जखमा देत आहेत. इतर फलंदाजांना त्याचा दबाव झेलावा लागत आहे, त्याचा परिणाम भोगावा लागत आहे. नव्या दमाचा फलंदाज दोन्ही मैदानामध्ये आलेले आहेत. चंदू आणि त्याचा सहकारी सोपान. 5 चेंडू, 5 धावांची आवश्यकता. धावसंख्या 23. कंपल्सरी चेसिंग. फुलटॉस चेंडू. इथे पुन्हा एकदा दुहेरी धाव अगदी सहज पूर्ण केली जाते. स्वतः कर्णधार आहेत तेथे. विक्रम स्पोर्ट वडूनगर संघ दिमाखात पुढे पोचलेला आहे. 2 सामने जिंकलेला आहे. एकतर्फी 50 धावांचं आव्हान लिलिया पार केलं होतं 3 षटकात. बघूया, 4 चेंडू आणि 3 धावा. आता सामना मात्र पुन्हा एकदा पिसे संघाच्या बाजूने झुकतोय. दुहेरी धावा महत्वाच्या किती आहेत बघा मित्रांनो. फटकेबाजीची गरज नसते. दुहेरी धावानंतर गोलंदाजांवर दबाव येतो, क्षेत्ररक्षकांवर दबाव येतोय आणि तसाच दबाव या 2 चेंडूंवर आलेला आहे. उलट गोलंदाजावर, याआधी फलंदाजावर दबाव होता. चेंडू मागे समीकरण बदलते आणि वारंवार परड आहे ते इथे झुकते, तिथे झुकते, इकडे झुकते, तिकडे झुकते, वर खाली होते. कधी पिसे कधी कोण, कधी पिसे कधी कोण. इथे आता पुन्हा कोणच्या बाजूने 3 चेंडू 3 धावा. हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना, चित्तथरारक, रोमहर्षक, अतिटचीचा. सुजित गोलंदाजी मार्गावर. काय झालंय तिथे, आवाज तर आलेला आहे. जर हा अवांतर नो असेल तर सामना फिनिश. सामना फिनिश होईल नो असेल तर. बरोबर, विक्रम नाईक सामना जिंकलेला आहे. ओम साई पिसे संघ अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक चेरोबा कोण. चला आपण सन्मान करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान, ज्याचं नुकताच आगमन झालं. समाजसेवक, पूर्ण राजकीय क्षेत्रामध्ये एक मोठं नाव. या लगेच सन्मान करूयात भारतजी खंडू पाटील साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती 40+ ची
पूर्ण संघ यांचा सन्मान करतील. या भारतजी पाटील यांना सन्मानित करायचं आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आपण आलात या स्पर्धेत शोभा वाढवली. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू.